सण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत। प्रत्येक सणामध्ये धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि पारंपरिक मूल्यांचा संगम असतो। अशाच एका महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा। नमस्कार मंडळी, ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या भागात आपण नारळी पौर्णिमा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नारळी पौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि मनमोहक सण आहे, जो श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। हा दिवस कोळी बांधवांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि समुद्रावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा असतो। समुद्राची पूजा करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। नारळी पौर्णिमा केवळ एक धार्मिक विधी नसून तो निसर्ग, संस्कृती आणि मानवी जीवनातील संबंधाचा एक सुंदर संगम आहे। नारळी पौर्णिमेची आख्यायिका अनेक कथांमध्ये सापडते। त्यापैकी एक लोकप्रिय कथा वरुणाशी संबंधित आहे। वरुण देव हा जलदेवता म्हणून ओळखला जातो। अशी श्रद्धा आहे की श्रावण पौर्णिमेला समुद्राच्या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केले जाते। नारळ हे श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि ते सृष्टीतील सर्वात पवित्र फळांपैकी एक मानले जाते। नारळ समुद्राला अर्पण करून कोळी बांधव आणि मच्छीमार वरुण देवाकडे समुद्राला शांत ठेवण्याची आणि वादळांपासून आपल्या संरक्षणाची प्रार्थना करतात। नारळी पौर्णिमा मुख्यतः कोळी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या दिवशी कोळी बंधू रंगबेरंगी पारंपरिक पोशाखात सजून समुद्राच्या किनाऱ्यावर एकत्र येतात। नौका, जाळी आणि समुद्राची विविध पूजा केली जाते। नारळ, हार, फुले, अगरबत्ती व प्रसाद अर्पण करून समुद्र देवतेचा आशीर्वाद घेतला जातो। पूजा झाल्यानंतर समुद्रात नारळ अर्पण केला जातो आणि त्यामुळे या सणाला नारळी पौर्णिमा असे नाव पडले। पारंपरिकदृष्ट्या हा सण शेती आणि समुद्राशी संबंधित व्यवसायांना नवी दिशा देतो। यापूर्वी मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे मासेमारी थांबवलेली असते। नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी पुन्हा सुरू केली जाते। म्हणून या दिवशी निसर्गाशी सौहार्द टिकवण्याचा संदेश दिला जातो। सामाजिक दृष्टिकोनातून हा सण एकतेचा संदेश देतो। समुद्र किनारी कोळी बंधू आणि भगिनी एकत्र जमून लोकनृत्य, गाणी, पारंपरिक खेळ यांचे आयोजन करतात। विविध जाती धर्मांचे लोक या उत्सवात सहभागी होतात आणि आपल्या श्रद्धेनुसार सण साजरा करतात। थोडक्यात नारळी पौर्णिमा म्हणजे श्रद्धा, निसर्गभक्ती, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचा मिलाफ आहे। हा सण आपल्याला निसर्गाशी जुळवून घेण्याची शिकवण देतो। समुद्राच्या साक्षीने केलेली पूजा म्हणजे माणसाने निसर्गाप्रती दाखवलेले कृतज्ञतेचे प्रतीक आहे। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।